शिवक्रांती न्यूज जत विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली। दिनकर पतंगे जत विधानसभा हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा मतदारसंघ होता। आता हा मतदारसंघ 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेलेला आहे। नगर परिषद जतच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा एक नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी तसेच 11 नगरसेवक आणि एक नगरसेवक स्वीकृत असे एकूण 12 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत। तसेच विद्यमान आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे देखील भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडून आलेले आहेत। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाचे 9 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य तर जत पंचायत समितीमध्ये 18 पैकी 12 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। तसेच सांगली जिल्हा परिषदेमध्ये देखील बऱ्यापैकी यश भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहे। एकंदरीत देशामध्ये भारतीय जनता पार्टी, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, जिल्हा परिषदेमध्ये बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी व जत विधानसभा मतदारसंघात जत नगर परिषद भारतीय जनता पार्टी व पंचायत समिती जतमध्ये देखील भारतीय जनता पार्टीने वर्चस्व सिद्ध केलेले आहे। एकंदरीत सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे। हे सर्व ठिकाणी यश प्राप्त झालेले आहे। याचे कारण माननीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान व तसेच त्यांची सर्व टीम, तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांची सर्व टीम यांच्यावर तमाम जनतेने विश्वास टाकलेला आहे। त्याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकारने विविध योजना देशामध्ये आणि राज्यामध्ये राबवून जनतेचा कौल आपल्या बाजूने करून घेतलेला आहे व सर्व जनतेच्या विश्वासास भारतीय जनता पार्टी पात्र ठरलेली आहे। विरोधक कितीही विरोध करत असले तरी सर्वसामान्य मतदार यांचा कौल भारतीय जनता पार्टीकडे दिसून आलेला आहे। नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहील, यात तिळ मात्र शंका नाही। या सर्व ठिकाणी झालेला विजय हा जनतेचा विजय आहे। हा विजय मतदारांचा आहे। हा भारतीय जनता पार्टी पक्ष मतदारांच्या विश्वासास पात्र ठरलेला आहे। त्यामुळे येत्या भविष्य काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर या जनतेसाठी निवडून दिलेल्या मतदारांसाठी अनेक योजना निश्चितपणाने तळागाळापर्यंत राबवल्या जातील, हे मात्र निश्चित झालेले आहे। आता जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती ठामपणे बसलेला आहे। या जत मतदारसंघात निवडून आलेले आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची जबाबदारी वाढलेली असून निश्चित आपल्या विकास कामाला गती देतील असा माझा ठाम विश्वास आहे, असे परखड मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व जत शहर मंडळ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री दिनकर पतंगे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपले मत मांडले। चला तर पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या आनंद उत्सवात काय म्हणाले ते पाहूया। भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर जत तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्यासमोर माझे विचार मांडतोय। आज पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी आघाडी असून संसदेमध्ये आहे। त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या ज्या काही नगरपालिका आहेत किंवा उपनगरपालिका आहेत, नगर परिषद या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी आघाडीवर मिळवलेली आहे। आज आमच्या जत विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आले आणि जत विधानसभा हा देखील भारतीय जनता पार्टी झालेला आहे। त्याचबरोबर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र आरडी हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने निवडून आले आणि जवळपास 1 नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याचबरोबर आता जत विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचा हिशोब पाहिला तर 9 जिल्हा परिषदपैकी 8 जिल्हा परिषद आपला भारतीय जनता पार्टीचा भगवा ठरलेला आहे आणि त्याचबरोबर एकूण 18 पंचायत समिती गणापैकी जवळजवळ 12 पंचायत समिती जागा हे आपल्या भारतीय जनता पार्टीने निवडल्या आहे। आता मी ब्रेकिंग न्यूज टाकलेली आहे की जत विधान